पहिल्यांदा सगळ्यांना जय शिवराय। आज आम्ही इथे नारायणगाव वारुवाडीचे सर्वजण ग्रामस्थ सूरजभाऊ वाजगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन जिल्हे घोषित केले, पण महाराष्ट्रात एकमेव जो पर्यटन तालुका आहे तो म्हणजे आपला शिवजन्मभूमीचा जुन्नर तालुका। आणि ह्या शिवजन्मभूमीच्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका का घोषित केलाय? कारण की आपल्याकडे जो सह्याद्रीचा पूर्णपणे पट्टा आहे, जो निसर्गाने वेढलेला आहे, जो चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातून, पण इथं सरकार वेगळ्याच माध्यमातून खाजगी लोकांना इथं वेगळ्याच पद्धतीचं डेव्हलपमेंट जे आम्हाला नकोय ते देण्याचा प्रयत्न इथं करते। मग एनर्जी प्लांट असेल अदानींचा किंवा अजून बाकीच्या कुठल्या तरी प्रक्रियेतनं जो काही इथं आमच्या आदिवासी बांधवांवरती जो एक प्रकारचा मारा करते, जो आम्हाला नकोय। आमच्याकडे एनर्जी भरपूर आहे, एनर्जी प्लांट किंवा वीज प्रकल्प आमच्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतात, पण आम्हाला जो हा नको असलेला प्रकल्प आहे तो आमच्यावरती बळजबरीने लादण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे तो आम्हाला नकोय। आणि सूरज भाऊ जो हे जे काही आंदोलन करतात त्या आंदोलनाला आम्ही नारायणगाव असेल, वारुवाडी असेल आणि पंचक्रोशीतील सगळेच नागरिक आम्ही आमचा सशर्त म्हणजे बिनशर्त पाठिंबा त्यांना देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये आदिवासींच्या न्याय हक्कासाठी, त्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी आमचे सहकारी मित्र सूरजभाऊ वाजगे गेल्या कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। खरं तर आम्हाला ज्या विषयांची गरज आहे, आम्हाला रेल्वे सारखे प्रकल्प पाहिजे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड जो रेल्वे प्रकल्प आहे तो आम्हाला पाहिजे, तो आमच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, परंतु तो प्रकल्प आम्हाला दिला जात नाही। रेल्वे सरळ मार्गे दिली जात नाही, तर ती झिगझॅग मार्गे नेण्याचा प्रयत्न हे सरकार त्या ठिकाणी करतंय। आणि आमचे विद्यार्थी असतील, आमचे शेतकरी असतील, यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होणार आहे असं आम्हाला दिसतंय। आणि म्हणूनच काल आम्ही ते देखील आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन पुण्यापासून नाशिक पर्यंत रास्ता रोको करून ते आम्ही केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर सूरज भाऊंसारखा एक सामाजिक कार्यकर्ता आज आदिवासींच्या हक्कासाठी लढतोय। खरं तर हे कोण लढलं पाहिजे, कुणी लढलं पाहिजे यांच्या हक्कासाठी? तर आमदारांनी लढलं पाहिजे, खासदारांनी लढलं पाहिजे, त्या ठिकाणच्या नेत्यांनी लढलं पाहिजे। पण आज आमच्या गावातला एक तरुण या ठिकाणी येऊन लढतोय, त्या आदिवासींच्या हक्कासाठी लढतोय। का लढतोय? तर त्या ठिकाणी अदानी वीज प्रकल्प घेऊन येत आहे आदिवासी भागामध्ये, नाणेघाटाच्या त्या पट्ट्यामध्ये। खरं तर आमचा तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि या ठिकाणी आम्हाला ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत त्या कशासाठी पाहिजे? तर आमचा तालुका जो पर्यटन घोषित झालेला आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी, जास्तीत जास्त बाहेरची लोक येण्यासाठी आम्हाला ते पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे। कारण त्यातून आम्हाला रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे। आमचे जे आदिवासी बांधव आहेत, चांगल्या प्रकारे निसर्गाने नटलेला आपला जो परिसर आहे त्या ठिकाणी पर्यटक जास्त प्रमाणावर जर आले तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती स्थानिकांना त्या ठिकाणी होणार आहे। परंतु असं काही न घडता आणि अदानीचा प्रकल्प, वीज निर्मितीचा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये आणला जातोय असं आम्हाला सूरज भाऊंच्या माध्यमातूनच खरं तर या सगळ्या गोष्टी उघडकीस झाल्या की अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या ठिकाणी येतोय आणि कोणाचीही आदिवासी बांधवांची आमच्या पूर्व परवानगी न घेता त्या ठिकाणी तो प्रकल्प हा लादण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करते अदानीच्या माध्यमातून। खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आमची लोक ही साधी भोळी जरी असली तरी ती शिवजन्मभूमीतली आहे, ती लढवई लोक आहेत आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत अदानी हटावच्या घोषणा देत राहतील आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ती लढत राहतील असंच माझं ठाम त्या ठिकाणी मत आहे। आम्ही सर्वच जण यासाठीच आलेलो आहे की आमच्या आदिवासी
बांधवांचा हक्क हा कायमच अबाधित राहायला पाहिजे. एखादा प्रकल्प आपल्या या ठिकाणी येत असताना खरं तर तुमच्या आमच्या सारख्यांना विचारात घेतलं पाहिजे. आमचे जे ते आदिवासी बांधव आहेत त्यांचं त्या ठिकाणी जमिनी जाणार आहेत, त्यांचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे, त्यांची घरं उघड्यावर येणार आहे, त्यांचा रोजगार बुडणार आहे, तर त्यांचं स्थलांतर असेल, त्यांचे अनेक प्रश्न असतील. हे प्रश्न कोण विचारात घेणार? आमच्या जर आदिवासी माणसाला तुम्ही विचारातच घेतलं नाही, डायरेक्ट तो प्रकल्प लादला आणि उद्या म्हटले तुम्ही इथून निघून जा, तर त्या बिचाऱ्यांनी करायचं काय? त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावे यासाठी सुरेश भाऊ वाजगे खऱ्या अर्थानं मी तुमचं आभार मानतो की तुम्ही त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आज उपोषणाला बसले आहेत. आज तुम्ही एकटे आहात असं नाही, आज तुमच्या बरोबर एक एक माणूस आज जोडला जात आहे. तालुक्यातून तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट करायला, आदिवासींच्या हक्कासाठी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आम्ही देखील या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हळूहळू आज नाही, उद्या नाही, तर ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी बघशाल की हा तालुका जागा झालाय. आमचा आदिवासी माणूस आज जागा झालेला आहे आणि तो निश्चितपणे ताकदीनं तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या माध्यमातून सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. हॅलो. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आज आपल्या जुन्नर तालुक्याचे जनसेवक सुरजभाऊ वाजगे हे जुन्नर तालुक्यातील नाणेघाट या परिसरामध्ये जो काही अदानींचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्याच्या विरुद्ध उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून उपस्थित असणारे आपण सर्वजण खरं तर आपल्या तालुक्याची रचना जर पाहायला गेलं तर पूर्व भागामध्ये याच्या पूर्व काळामध्ये गव्हर्नमेंटचा GMRT हा प्रकल्प आला आणि त्या प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यामध्ये खरं तर कुठल्याही प्रकारची MIDC होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा MIDC गेल्यामुळे त्याच्याबरोबर आपला रोजगारही गेला आणि विकासही गेला. त्यामुळे तुलनेत बाकीच्या तालुक्यांच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी आर्थिक विकास खूप त्या ठिकाणी मागे राहिला. आणि आज हे सगळं होत असताना काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जुन्नर तालुका खरं तर पर्यटन तालुका म्हणून आता मगाशी सरपंचांनी उल्लेख केला की पर्यटन तालुका म्हणून त्या ठिकाणी घोषित केला. त्यानंतर आपण सगळेजण त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा साधता येईल अशा प्रकारची स्वप्न त्या ठिकाणी आपण पाहायला लागलो. परंतु आज या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये खरं तर शिवजन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरी असेल किंवा अष्टविनायकापैकी 2 गणपती विघ्नहर गणपती किंवा लेण्याद्री देवस्थान असेल किंवा अनेक पर्यटन केंद्र आहे. तिकडे नारायणगड आहे, पावन किल्ला आहे आणि ह्या पर्यटन केंद्राबरोबर प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण ज्याला जागतिक पर्यटन स्थळ या ठिकाणी म्हणून पाहायला लागलोय ते नाणेघाट आणि दर्याघाट. तिथे त्या ठिकाणी पर्यटकांची दिवसेंदिवस त्या ठिकाणी वर्दळ आता वाढत चाललेली आहे आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी आज त्या ठिकाणी अदानी सारखा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्थापित होत आहे. खरं म्हणजे आपण अनेक आंदोलन आणि उपोषणं बघितली की जे आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक लाभासाठी करणारे अनेक बघितले. परंतु आपल्या जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागांची जमीन वाचली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला तालुका पर्यटनाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीची चालना भेटली पाहिजे. यासाठी जर आंदोलनाला कोण बसला असेल तर ते आपले सुरजभाऊ वाजगे आहेत. त्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर ही शिवजन्मभूमी ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच मातीत आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे कोण ते अदानी असेल किंवा कोणता ग्रुप असेल त्यांना माझं सांगणं आहे की या ठिकाणी लढायचं कसं हे आम्हाला त्या ठिकाणी कोणी शिकवायची गरज नाही. हा प्रकल्प मातीत घातल्याशिवाय सुरजभाऊंच्या माध्यमातून आम्ही सगळे शांत बसणार नाही अशा प्रकारची मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि या आंदोलनाला या ठिकाणी माझ्या बरोबर असणारे आमचे प्रतीक भोर असतील किंवा प्रवीणभाऊ भोर, भाऊ डेंबरे, त्याचप्रमाणे शुभम जे काही सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या बोरवाडी आणि येडगाव ग्रामस्थांच्या वतीने सुरजभाऊंना मी या ठिकाणी मनापासून पाठिंबा देतो. धन्यवाद.
बोलतो काय मला नमस्कार, जय शिवाय. आज आम्ही इथे सर्व काही राजकीय हेतून नाही तर आपल्या शिवजन्मभूमीच्या, आपल्या सह्याद्रीचा, आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे. आमचे जे आपले सामाजिक कार्यकर्ते सुरज भाऊ वाजगे हे आज इकडे आंदोलनासाठी उभे राहिलेत. म्हणजे ते काही फक्त स्वतःसाठी विचार करण्यासाठी उभे राहिले नाहीये. आपल्या तालुक्यातील प्रत्येक बांधवांसाठी, जे आदिवासी बांधव आहेत ज्यांना काही आपण विचार विनिमय न करता त्यांच्यावर जे काही आपण एक अदानी ग्रुपचा आपण इथे प्रकल्प आणत आहेत, तर त्याच्याबद्दल आपण इथे त्या लढ्यासाठी आपण थांबलेलो आहे. रोजगार आम्हाला पण हवा, आम्हालाही प्रगती हवी आपल्या तालुक्याची, पण आपल्या सह्याद्रीचा विनाश न करता आपल्याला प्रगती कशी करता येईल याचा आपण गांभीर्य घेतलं पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही प्रकल्प आणता तर तुम्ही जे ग्राउंड लेवलचे जे आपले काही तरुण आहेत, जे आदिवासी बांधव आहेत, त्यांना सर्वांना विचार विनिमय घ्या. आपल्या सह्याद्रीच्या रांगेतला आपला विनाश न होता आपल्याला प्रगती कशी करता येईल याचा आपण गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. तर आमच्या बोरवाडी येडगाव यांच्याकडून आम्ही सर्वजण या उपोषणासाठी आम्ही आजही आलेलो आहेत आणि पुढे येऊ. सुरज भाऊंसाठी आमचा लढा जो अजून आहे, सुरज भाऊची लढा देता आपल्या बांधवांसाठी, त्यासाठी आम्ही सदैव तयार आहेत. सुरज भाऊ, तुम्ही जो लढा देताय हा लढा अजून लोकांनी द्यायला पाहिजे होता, आम्हाला अशी अपेक्षा होती. पण खेद असतो का कोणी यासाठी उतरलं नाही किंवा काय नाही. तुम्ही जे समाजासाठी काम करताय ते आम्ही तर खूप दिवसापासून पाहत चाललोय का तुम्ही समाजासाठी काय काम करताय आणि तुम्ही कसा लढा देताय. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही हटू नका. आम्ही तुझ्यासोबत सदैव आहेत, कधीही आम्ही आहेत तुमच्यासाठी. अगोदर होतं, आज आणि पुढे असणार आहे. एवढंच सांगणार आहे का प्रत्येक बांधवांनी आपल्या स्वतःचा न विचार करता आपल्या तालुक्यातील माणसांचा विचार करावा. आपलं गाव, आपला तालुका कसा पुढे जाता येईल आपण याचा विचार करावा. धन्यवाद. सुरेश भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. तुम्ही सगळेजण या ठिकाणी तालुक्यातून सगळे तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मी प्रथमतः हा जो प्रकल्प होणार आहे याची थोडक्यात माहिती देतो. माळशेज बोरांडे जो प्रकल्प आहे, माळशेज म्हणजे आपला परिसर आणि बोरांडे म्हणजे मुरबाडचा परिसर. तिथं 1500 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प अदानी रिन्युएबल एनर्जी कंपनी म्हणजे अदानी ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. तर ते ज्यावेळेस एखादा तालुक्यात प्रकल्प येतो त्यावेळेस तो किती फायद्याचा आहे, किती तोट्याचा आहे हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे. परंतु या प्रकल्पाच्या बाबत जर आपण अभ्यास केला तर हा संपूर्ण तोट्याचा प्रकल्प आहे. जुन्नर तालुक्यासाठी खरं तर जागतिक पर्यटन स्थळ असलं, नाणेघाट असेल, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पर्यावरण आहे, निसर्ग आहे, जंगल आहे, जल आहे. म्हणजे आज आदिवासी भागात उन्हाळ्याच्या वेळेस तर पाणी टंचाई असते, प्रचंड पाणी टंचाई असते. आणि त्या भागात अदानी सारखे महाकाय उद्योगपती त्या ठिकाणी येऊन जर आपलं पाणी पावणार असेल आणि त्या पाण्यावर तो विद्युत निर्मिती प्रकल्प करून तो त्याचा बिझनेस करतोय, तो त्याचे पैसे कमवणार आहे. आणि याच्या पदरी आपल्याला काय पडते तर काहीच नाही. एखादा प्रकल्प ज्यावेळेस एखाद्या तालुक्यात येतो, जिल्ह्यात येतो, त्यावेळेस तिथल्या स्थानिक माणसाला जर त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार असेल, तालुक्याला फायदा होणार असेल तर आम्ही निश्चितपणे स्वीकारू ना. आम्ही म्हणतो ना आम्हाला पुण्याची रेल्वे द्या, का नाही देते गव्हर्नमेंट, का नाही देते सरकार. काल परवा आपलं रेल्वेचं आंदोलन झालं. जी आपल्याला गोष्ट पाहिजे ती होत नाही आणि जी नाही पाहिजे ती आपल्या माती मारली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी साथ दिली, त्याच्यामध्ये आदिवासी बांधव पण होते आणि ज्या सह्याद्री रांगांनी खरं तर साथ दिली. आज तो अदानी ग्रुप जर त्या सह्याद्री रांगांना जर सुरुंग लावायला निघालाय तर एक शिवप्रेमी म्हणून आपल्याला ते मान्य नाही. आज सह्याद्रीच्या रांगा म्हणजे आपली ओळख आहे. या लढ्यात खरं तर मला असं वाटतं फक्त आदिवासी बांधवांचा लढा आहे असं पण नाही. हा तालुक्याचा लढा आहे, हा शिवप्रेमींचा लढा आहे, हा पर्यावरण प्रेमींचा लढा आहे, हा दुर्गप्रेमींचा लढा आहे. म्हणून याच्यात जुन्नर तालुक्याचा खरं तर लढा म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. अनेक तरुण सहकार्यांनी येऊन भेटी दिल्या, पाठिंबा दिलाय. अनेक आमचे आदिवासी तरुण, मला अभिमान वाटतो की आदिवासी समाजामध्ये आता एक जागृती झाली. तिथला तरुण आता जागृत झालाय. जे सुशिक्षित चांगले तरुण आहेत ते सगळे पुढे येतात. त्यांचं शिष्टमंडळ त्यांनी तयार केले, ही गोष्ट अभिमानाची.
परंतु आजही आदिवासी बांधवामध्ये जरी अडाणी जरी लोक असले परंतु अडाणी समाजाचा फायदा या अडाणी गोष्टी घेऊ नये आणि आपल्या तालुक्याचा गैरफायदा घेऊ नये. आज खरं तर मग अशी जसा उल्लेख केला सगळ्या लोकप्रतिनिधी सगळं राजकारण निवडणूक पक्ष बाजूला ठेवून बरं सगळे आहे तर सरकारमध्येच आहे युती सरकारमध्ये सगळे सामील आहे आणि एकमेकावर टीका करत सुटले. माझं म्हणणं आहे ही टीका करण्यापेक्षा आज आपल्या आदिवासी बांधवांना खरं तर वेळ आली आहे आणि ही जर वेळ आली असती तर आपण मला असं वाटतं आज नाही उभं राहायचं तरी उभं राहायचं त्यांच्या पाठीमागं राहायची ही उभं राहण्याची वेळ आली. आज आदिवासी बांधवांना जर वेळ आली असेल तर एक आपल्या तालुक्यातील जे सगळे बांधव आपल्या तालुक्यातले आहेत ते आपल्या तालुक्याचे घटक आहेत म्हणून खरं तर आपण त्यांच्या मागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. ह्या मतातून आपण खरं तर आला लागतो. अदानी ग्रुप ज्यावेळेस हे पाणी स्टोरेज प्रकल्प ज्यावेळेस करतोय मला असं वाटतंय हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प फक्त एक बहाणा आहे परंतु तिथलं खनिज चुराणा आहे हे समजून घ्या. मायनिंग मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. गोव्यामध्ये असा प्रकल्प झाला त्यांना तिथला खडक वेगळा लागला त्यांनी तो प्रकल्प बंद केला. मग का नाही केला तिथं प्रकल्प. मला असं वाटतं जुन्नर तालुक्याच्या आपल्या या पर्यटन संपन्न तालुक्यावर त्या अदानी ग्रुपची नजर पडली. त्यांनी हे सर्वेक्षण सगळं रात्रीच्या अंधारात कधी केलं काय केलं लोकांना अंधारात ठेवून गेलं काही माहीत नाही. परंतु आज फक्त प्रकल्प हा टिकवण्यासाठी फक्त यांना मायनिंग करायचंय तिथला खनिज संपत्ती मिळवायची हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याच माध्यमातून सांगतो. आणि असा ग्रुप ज्यांनी भारतामध्ये संपूर्ण देश पोकारलाय महाराष्ट्र पोकारलाय. मध्यंतरी राजसाहेब ठाकरेंचे महानगरपालिका निवडणुकीच्या काळात एक भाषण होतं त्यांनी अदानी ग्रुपवर जे भाषण केलं ना ते एकदा आवर्जून ऐका. राजसाहेब आपल्या पक्षाचे असू नसू ते सगळं बाजूला ठेवा पण राज ठाकरे किती तळमळीने बोलले अदानी ग्रुपने काय काय पोकारले एकदा बघा सगळ्यांनी आवर्जून बघा मग आपल्याला ते गोष्टीची कळतं समजा. आज तुम्ही येवलेकर मंडळी या ठिकाणी बसले तुमच्या गावात एक आवाजाचा प्रकल्प आला सोलरचा. आज त्या प्रोजेक्टचा काय फायदा झाला गावाला काय फायदा झाला. आज हे फक्त गायरान जमिनी घेत सुटलेत. तुमच्या गावातली परिस्थिती काल परवा शिरोली सुलतानपूरला आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी परिस्थिती गावकऱ्यांना खोटं सांगायचं गायरान जमिनी मिळवायच्या आम्ही तुम्हाला मोफत वीज देतो रस्ते देतो सगळ्या गोष्टीचं सांगायचं. 650 झाडं ते शिरोली सुलतानपूरमध्ये होती ते गायराना सगळी कापून टाकली सगळ्याची कत्तल झाली सरपंच साहेब. आणि त्यांनी सांगितलं गावाला आश्वासन केलं की आम्ही तुम्हाला 600 ऐवजी 1200 झाडं लावून देतो तुम्ही सांगायचं एक झाड लावून द्या. आज त्या प्रोजेक्ट हो एवढे 2-3 वर्ष झाले पण ती खोटी आश्वासनं फक्त दिली. आणि त्या दिवशी आम्ही एका शेतकऱ्याला विचारलं शेजारच्या गोठ आहे म्हणजे तुम्हाला आता मोफत लाईट असेल तुम्हाला हा गोठ हा बल्ब आहे ना याला पण आम्हाला लाईट बिल भरायला लागले मग काय उपयोग आहे. आज धुळ्यामध्ये पण तुम्ही पाहत आहे आज तो प्रोजेक्ट आला त्यांनी कशी झाडांची कत्तल केली. ह्या प्रकल्पापासून जर स्थानिक गावकऱ्यांना जर फायदा असेल स्थानिक ग्रामस्थांना फायदा असेल तर नक्कीच आलं पाहिजे ना. आपण ते स्वागत करू ना. आपली लोक इतकी माणुसकी आपल्या तालुक्याला असा जर एखादा प्रकल्प येत असेल त्याचा फायदा स्थानिक तरुणांना असेल ग्रामस्थांना असेल आपण नक्कीच तो डोक्यावर घेऊ ना त्यांना आपण सहकार्य करू. परंतु असे प्रकल्प आमच्या मागे मारू नका. मागची जसं सांगितलं की जे माती प्रकल्प आला आणि त्यांनी पुणे नाशिक रेल्वे तर त्या ठिकाणी कारण पुढे केलं म्हणजे असे प्रकल्प जर आम्हाला वेगवेगळी कारणं सांगणार असेल आज पुणे नाशिक रेल्वेसाठी आपण भारतोय लढतोय ते द्यायचं सोडून तर हा नवीन प्रकल्प आमच्या माती मारताय ते पण आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता आपलं म्हणणं हेच आहे की तुम्ही प्रत्येक गावच्या ग्रामसभा आयोजित करा. जे प्रकल्प बाधित गाव आहे सरपंच आहे त्या गावच्या ग्रामसभा आयोजित केल्या पाहिजे. ग्रामसभेला एवढे अधिकार दिले आणि आज सगळे सुप्रीम कोर्टाचे अधिकार असतात तुम्हाला ते तुम्ही ते डावलताय आणि ते डावलून तुम्ही जर जन सुनावणी ही बेकायदेशीर जन सुनावणी आयोजित करताय तर ते आपल्याला मान्य नाही. तुम्ही ग्रामसभा प्रत्येक गावच्या आयोजित करा. प्रत्येक गावकऱ्यांचं म्हणणं लक्षात घ्या कारण त्यांच्या जमिनी जाणार आहे हो. आता दुसरं काय आदिवासी बांधव फक्त आज भात पिकावर अवलंबून आहे. सिजनल पीक आहे नंतर सगळी मुलं त्या ठिकाणी त्यांची सरत असतात आणि अशा परिस्थितीत जर त्यांचे भात पिकाची जर जमिनी जात असेल आणि ते तर कुठली पूर्वकल्पना न देता तर मला असं वाटतं फार धक्कादायक आहे. आणि या सरकारने आपल्या आदिवासी बांधवांचा व्यसन क्षेत्राचा विशेष करून खरं तर गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपल्या शिवजन्मभूमीचा तुम्ही एकीकडे म्हणता हा पर्यटन तालुका आहे पर्यटन तालुका घोषित केला आणि त्याच पर्यटन तालुक्यात तुम्ही सुरुंग लावायला निघाले ही किती मोठी शोकांतिक आहे. मग कशाला पर्यटन तालुका तरी घोषित करता काढून टाकायचे नाव. मग जर तुम्ही सांगितलं सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक तालुका आहे जो पर्यटन तालुका आहे आपला
मग पर्यटन तालुक्याच्या माध्यमातून तुम्ही विकास करा ना. जुन्नरच्या पासून नाणेघाटापर्यंत एक चांगला रस्ता तयार करा. पर्यटक चांगले येतील अशा पद्धतीने काहीतरी सोयी सुविधा करा. पण ते सगळं सोडून दिले आणि अदानी सारखा प्रकल्प तुम्ही आमच्या माफी मारताय, हे फार चुकीचं आहे. माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती असेल की तरुणांनी या खरतर याचा सहभाग घेतला पाहिजे. तरुण ज्यावेळेस रस्त्यावर येतो ना त्यावेळेस काय होतं हे दिल्लीने दाखवून दिलं. अभिजित तितके सारखा एक सामान्य कुटुंबातील आपला मराठी तरुण दिल्लीमध्ये गेला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपण पाहिलं की एका केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. ही गोष्ट काही छोटीशी किंवा सोपी गोष्ट नव्हती, परंतु हा तरुणांनी दिलेला लढा म्हणून करता ते सगळं शक्य झालं. काल पण आपल्या खासदार साहेबांनी पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनात अदानी प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की आज ते पंतप्रधानांची भेट घेणार होते आणि याबाबत खरतर चर्चा करणार होते. माझ्या निमित्तानं खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, सगळे आजी माझी सगळेच असतील, सगळ्यांनी या लढ्यात उतरलं पाहिजे. या अदानी प्रकल्पाच्या विरोधात आदिवासी बांधवांसाठी खरतर हा लढा दिला पाहिजे ही कळकळीची विनंती सगळ्यांनीच. आता हे सगळे तुम्ही सगळे सहकारी उतरलाय आणि अशा तरुण सहकार्याने जर या लढ्यात उतरलं तर नक्की आपला लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अदानी ग्रुप जरी किती मोठा असला, शेवटी तो मोठाच आहे अदानी ग्रुप. आपण एकदम त्याच्या समोर किड्या मुंग्यासारखे, परंतु शेवटी अभिजित तितकेने आपल्याला जे दाखवून दिलं, जे प्रेरणा आपल्याला मिळाली, एक जरी सामान्य पोरं जरी लढली तरी काही लढाई देऊ शकतात. आपला शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा ही जन्मभूमी आहे. आपण पाहिलं की स्वराज्य महाराजांनी कसे मिळवले. गनिमी गाव काय असं आपल्याला समजते आणि त्याला आदिवासी बांधव आपले फार चिवट आहेत. ते पण त्या ठिकाणी संघर्ष करणारी मंडळी. म्हणून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या लढ्यात उतरलं पाहिजे. सगळ्या तरुणांनी या लढ्यात उतरलं पाहिजे. माझी जुन्नर तालुक्यातील सगळ्या तरुणांना ही विनंती असेल की भविष्यातील धोका ओळखा. ज्यावेळेस एखाद्या घरात आजगर घुसतो ना, आता ठीक आहे आपल्याकडे आजगर नाहीये, परंतु ज्यावेळेस घरात आजगर घुसतो, आपल्या गोठ्यात आजगर घुसतो, तो संपूर्ण त्याला विळखा मारल्याशिवाय राहत नाही. आता अदानी नावाचा आजगर आपल्याकडे घुसलाय, हे तुम्ही ओळखा. भविष्यातील धोका खरं तर आपण ओळखला पाहिजे आणि वेळीच हे अशा महाकाय आजगराला जर रोखलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ही एकत्र वज्रमूठ ज्यावेळेस या ठिकाणी बनेल नक्कीच आपण हा लढा यशस्वी करू. मी पुण्याच्या एकदा या ठिकाणी राघोजी भांगरे यांना मी अभिवादन करतो, बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो, राया ठाकरे, नाग्या कातकरी जे महापुरुष आहेत ज्यांनी खरं तर हा लढा दिला, आदिवासी समाजासाठी जो संघर्ष केला, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि पुण्याच्या एकदा कळकळीची विनंती करतो. हा लढा आपला प्रत्येकाचा आहे. हा लढा आपला प्रत्येकाचा आपल्या तालुक्याचा आहे. अदानी हटवा आणि शिवजन्मभूमी वाचवा. अदानी हटवा आणि काहीतरी वाचवा. आपल्या अभिमानावर आलं, आपल्या स्वाभिमानावर आला, आपण तो स्वाभिमान जपला पाहिजे एवढंच मला वाटतं. धन्यवाद. सगळेजण आपण उपस्थित झाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आता पण का बोलू कळलं पाहिजे. अदानी ग्रुप नाही मायनिंग हे खरं कारण या पत्रामध्ये असे पत्रामध्ये असे ग्रामपंचायत करू ना मग आता काय झालं मला नेक्स्ट साईन करताना माझा एक व्हिडिओ काढायचा.